अजित पवार साहेब जिवंत आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा। खोटी बातमी आहे की खरी बातमी आहे हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणार। तशी तुम्हाला व्हिडिओ बघण्याची आतुरता झाली ना, तशी मला सांगण्याची आतुरता झाली। आणि एक प्रूफ व्हायरल होत आहे सोशल मीडियावर। हा प्रूफ बघून घ्या अगोदर। आणि अजित दादा लोक म्हणतात मेलाय, मेला काय बघितला ना? नाही मेला, नाही ना, बघा जिवंत आहे हे आजोबा सांगून राहिले की अजित दादा जिवंत आहे। नाही मेला, नाही ना, शरद पवार साहेबांना फोन आला अजित दादांचा आणि कॅमेऱ्याच्या समोर सांगत आहे। आजोबा छाती ठोकून सांगत आहे, कॅमेऱ्याच्या समोर सांगत आहे आणि छाती ठोकून सांगत आहे की अजित दादा जिवंत आहे। काय खरं वाटते का तुम्हाला? दादांनी शरद पवारला फोन केला होता म्हणते, ते सांगून राहिले दादा जिवंत आहे। आणि दादा कुठं आहे यांचा पत्ता शरद पवार साहेबांना माहिती आहे म्हणते, असे सांगून राहिले। दादांनी शरद पवार साहेबांना फोन केला आणि दादांचा आणि शरद पवार साहेबांची करामत आहे म्हणते। काय वाटतं तुम्हाला? हा राजकारणचा कट वाटतो का? काय राजकारण वाटतो का? हे काय वाटतो नक्की कमेंट करून सांगा। मग दादा आहेत कुठे? सीबीआय सीआयडी चौकशी करत आहे। सीबीआय सीआयडी चौकशी करत आहे। दादांचा घात झाला की अपघात झाला याची 1-1.5 महिना झाला चौकशी करत आहे। तर मग सीबीआय सीआयडी ना आजोबाची मुलाखत घेतली त्या, तर आजोबाने सांगितलं, काय सांगितलं असेल तर हे अगोदर तुम्हाला 10 ते 15 दिवसाच्या अगोदर जावं लागेल आपल्याला 28 तारखेला की अजितदादांचा घात कोण्या पद्धतीने झाला, कसा काय झाला, त्याचा झाला की नाही झाला। तर हे एक कहाणी आहे सूत्राची, दुसरं काहीच नाही। जेव्हा अजित दादा देवगिरीमधून निघतात, जेव्हा अजित दादा देवगिरीमधून निघतात तर एखादा खासदार आमदार असतो, तर तुम्हाला माहित आहे त्याच्या माग पत्रकार म्हणा, न्यूजवाले म्हणा, भरपूर असे असतात, त्यांची मुलाखत घेत असतात। आणि तर दादा तर अर्थमंत्री होते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते ना। तर मग विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा, तर त्याच्या मागे किती झुंड असेल पत्रकार लोकांची, न्यूजवाल्यांची होती ना, असेल ना। हा, तर देवगिरीमधून निघत असताना ते विमानतळावर जातंय, तर त्यांच्या संग 5 जण होते की 6 जण होते अद्याप माहित नाही। फक्त नोट केलेला आहे 6 जण होते म्हणून, पण अद्याप माहित नाही। त्यांचा व्हिडिओ फुटेज नाही आहे। अजितदादांचा देवगिरीमधून निघताना व्हिडिओ नाही आहे। विमानतळामध्ये मुंबईच्या विमानतळामध्ये येतात तिथले व्हिडिओ नाही आहे। मग काय म्हणाल तुम्ही? अजितदादा आले, त्याने एंट्री केली तर विचार करा या गोष्टीचा। नक्की कमेंट करून सांगा। माझ्या मनात क्वेश्चन आहे, तुमच्या मनात क्वेश्चन आहे, याचा आन्सर माझ्या पाशी नाही, तुमच्या पाशी नसेल तर नक्की कमेंट करून सांगा। कारण जेव्हा रोहित पवार साहेब म्हणतात की सीसीटीव्ही फुटेज द्या, ते म्हणतात आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज नाही आहे। का नसेल सीसीटीव्ही फुटेज? का कोणीतरी डिलीट मारले असेल काय? का डिलीट कोण मारले असेल, कोण मारले असेल, काही मालूम नाही, बरोबर नाही का? सीसीटीव्ही फुटेज डिलीट कोण मारले असेल, का मारले असेल, कोणाच्या विचारामुळे मारले असेल? देवगिरी मधला एखादा व्हिडिओ नाही आहे, फुटेज नाही आहे, अजितदादा येत असताना तिथला व्हिडिओ फुटेज नाही आहे, सीसीटीव्ही फुटेज नाही आहे, कशावरून म्हणाल? काय झालं काय नाही? तुम्हाला वाटते का आजोबा खरं बोलत असेल? तर तुम्हाला वाटत असेल नक्की कमेंट करा। कारण आजोबाचं बोलणं खूप महत्वाचं आहे बरं। त्यांनी सांगितलं की अजितदादांना शरद पवारांनी कॉल केला आणि त्यांची दोरची बोलणं चालू आहे असं त्यांनी म्हटलं। मला सांगा, अजितदादांचा जो घात झाला, ज्या बारामती तालुक्यामध्ये विमान कोसळलं, बारामतीच्या एरियामध्ये विमान कोसळलं, त्या विमानात 5 जण बसले होते की 6 जण बसले होते एक्झॅक्टली माहित आहे का? 5 जण बसले होते।
का 6 जण बसले होते? अगोदर 6 जण सांगत होते, आता 5 जण सांगत आहे मेडिकलच्या रिपोर्ट मध्ये. आणि अजितदादांची जे पहिचान घड्याळमुळे झाली होती सांगत होते, मग सांगितलं की शर्टाच्या मुळे झाली, ते शर्टाचा एक हाताला थोडस सापडलं त्याच्यामुळे झाली. काय वाटतं तुम्हाला? खरंच ज्या विमानामध्ये 5 जण बसले, 6 व्यक्ती, 5 जण बसले की 6 जण बसले, 6 जण बसले तर 5 जणांचा मृतदेह सापडतो, 6 व्यक्ती कुठे गेला? काय मालूम आहे? मग 6वा व्यक्ती का हवेने खाल्ला की काय? मालूम आहे का? नाही मालूम आहे. 6वा व्यक्ती गेला कुठं असेल? कारण अजितदादांचा घात होऊन 1 ते 1.5 महिना झाला. 6वा व्यक्ती गेला कुठे असेल? माणसं जळून खाक झाली, हो, कोळशावानी खाक झाली, विमान कोळशावानी खाक झालं. पण जे माळ रानावरती जे कागद होते ते जळले नाही. का जळले नसल? काय वाटतं तुम्हाला? का जळले नसल? तुमचा कमेंट महत्वाचा माझ्यासाठी. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा काय वाटतं तुम्हाला. कारण अजितदादांचा घात होऊन 1 ते 1.5 महिना झाला तरीही कुठलाही आपल्याला माहिती नाही. आणि आजोबांनी नवीनच सांगितलं की अजितदादा जिवंत आहे. शरद पवार साहेबांसंग बोलणं होतं त्यांचं. अजितदादा कुठं आहे, काय आहे, हे सगळं शरद पवार साहेबांना माहित आहे. तर आजोबाला सीआयडी सीबीआय ने विचारपूस केली, खरंच सांगा कुठं आहे, कोणी सांगितलं तुम्हाला, खरंच का तुम्ही अजितदादांना पाहिलं का? अशा भरपूर गोष्टी सीबीआय सीआयडी ने विचारल्या त्यांना. पण गोष्ट एक आहे दादा, परमेश्वरापाशी गेलेली वस्तू, केलेला माणूस हा परत येत नाही. पण खरंच असं असेल तर परमेश्वराला माझं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर अजितदादाला पाठव. कारण दादा, अजितदादाचा घात झाला की अपघात झाला अद्यापही कोणाला मालूम नाही. तुम्हाला माहित असेल ना, अजितदादाचा घात झाला की अपघात झाला हे अद्यापही कोणाला मालूम नाही. त्या कारणामुळं मी पण एक विचारात पडलेलो आहे, अजितदादाचा घात कोणा पद्धतीने झाला असेल, काय झाला असेल. नक्की कमेंट करा दादा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय वाटतं तुम्हाला? जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय जवान, जय किसान.